अजित पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे मस्साजोगमध्ये दाखल झालेले आहेत आणि आज संतोष देशमुख यांचं पहिलं वर्ष श्राद्ध आहे आणि त्यानिमित्ताने अजित पवार हे धनंजय देशमुख यांच्या भेटीला गेले माझ्या गावची झाली तारीख झाली मला प्रशासन म्हणजे त्याला काही प्रत्येकाचे रोल दिला त्याच्यामध्ये आपण तुम्हाला तुलाही माहिती नसेल मी गाडीत बसलो गेली परवानगी नाव पाहिजे होतं रमेशलाही माहिती आहे रमेशचं आम्ही जेवणही कसं केलं त्यालाही माहिती आहे कुणाला मी गाडीत बसलो इकडे जायचं सगळं सांगायचं तात्पर्य या सगळ्या गोष्टी करत असताना त्याचा फार काही कुठं प्रपोजन नाही करत त्या गोष्टी कुठं सांगायला पाहिजे ती आम्ही सांगितलं परंतु ज्याच्या घरात किती घटना घडते असं वाटतं की रोज असलेल्या काही अपडेट कुठं चौकशी व्यवस्थित त्यावेळेस आम्ही जे असतो चौकशी काम करत असतो त्याची शेवटी आमची अपेक्षा जी झाला आमची अपेक्षा जी काहीतरी प्रशासनामार्फत या गोष्टीवर थोडं पण दादा आता 1 वर्ष झालं ना बघा आमची अपेक्षा असं पण नाही की आता 1 महिना झाले म्हणून की आम्ही दररोजच काहीतरी अपडेट मागतोय आज वर्ष झालं ना आम्ही कसं आम्ही आता किती दिवस सहन करायचं हे जर तिथं जरी पोलीस ऑफिसर असेल तर त्याच्यामध्ये असं कुणी पोलीस ऑफिसर महाराष्ट्राच्या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.